अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। हिंदू धर्मात अनेक स्तोत्र, मंत्र, जप आणि प्रार्थना आपण करत असतो। ही प्रार्थना आपल्याला जीवनातील प्रसंगांमधून मार्ग दाखवतात। त्यापैकी अत्यंत पवित्र स्तोत्र म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र होय। हा स्तोत्र अतिशय चमत्कारिक आहे। याच्या नावाप्रमाणेच घोर म्हणजे कठीण आणि कष्टोद्धरण म्हणजे संकटातून मुक्त करणारे। हे स्तोत्र कृपाप्रसाद स्वरूप मानले जाते। कोर्ट कचेरी, अडथळे, अडचणी, आजारपण, वाईट ग्रहदोष, शत्रुबाधा या संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी या स्तोत्राचा उपयोग केला जातो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठण कसे करावे आणि त्याचे काय फायदे होतात। श्री गणेशाच्या कृपेने लवकरात लवकर फल देणारे स्तोत्र म्हणून हे मानले जाते। तुम्हाला जर कोणताही अचानक समोर संकट येऊन उभं राहिलं आणि त्यातून सुटका नाही असे जर वाटत असेल तर हे संकट कमी होते। या स्तोत्रामुळे अचानक संरक्षण तयार होते आणि संकट कमी होताना दिसू लागते। आजारपण, ऑपरेशन तसेच शारीरिक तक्रारी या अवस्थेत देखील सुधारणा दिसू लागते। कुंडलीतील राहू, केतू, शनी, मंगळ यांचे दोष असतील तर ते शांत होतात। नकारात्मकता दूर होते। तुम्हाला प्रयत्न करून देखील नोकरी मिळत नसेल, प्रमोशन होत नसेल, व्यवसायामध्ये वाढ होत नसेल तर घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे अडथळे दूर करून मार्ग मोकळा होतो। घरातील वाद, वाईट विचार, तणाव दूर होते आणि मन शांत होते। हे स्तोत्र पठण करणाऱ्याच्या जीवनात आनंद येतो। घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला शुद्ध मनाने आणि श्रद्धेने पठण करावे। 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा पठण केल्यास गंभीर संकट दूर होते। 21 दिवस सलग 11 वेळा पठण केले तर अतिशय प्रभावी मानले जाते। अचानक संकट आले तर 3 दिवस 11 वेळा पठण करावे। कोर्ट कचेरी याच्या काही समस्या असतील तर रोज 21 दिवस 21 वेळा पठण करावे। व्यवसाय तसेच नोकरीमध्ये समस्या येत असतील तर रोज 11 दिवस 11 वेळा पठण करावे। आरोग्याच्या समस्या असतील, शारीरिक तक्रारी असतील तर 5 दिवस 21 वेळा पठण करावे। घरातील वाद असतील तर 7 दिवस 11 वेळा हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणावे। जे लोक अचानक संकटात सापडतात, जीवनात वारंवार अडथळे येतात, आर्थिक समस्या येतात, आरोग्याचे त्रास सुरू असतात, यांच्यासाठी हे स्तोत्र अखंड सुरक्षा कवच मानले जाते। जी व्यक्ती रोज शुद्ध मनाने आणि श्रद्धेने घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं पठण करते तिला जीवनात कोणतेच संकट जाणवत नाही। प्रत्येक संकटातून त्या व्यक्तीची सुटका होत असते। म्हणूनच याला जीवनातील संकट दूर करणारे शक्तिशाली स्तोत्र मानले जाते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।